नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNC सिटी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे, त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर. खरं म्हणजे टायटलमध्ये सांगितल्याप्रमाणे 1.5 लाखाची मनसबदारी 1,500वर आली. आणि हे जे बोलतोय मी ते परभणी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात हे बोलत आहे. संदर्भ असा आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना 1,49,000 मते मिळाली होती. आणि म्हणून वंचितची या मतदारसंघामध्ये 1,49,000 म्हणजे जवळपास 1.5 लाख मते आहेत. ही 1.5 लाखाची मनसबदारी 2019च्या निवडणुकीमध्ये वंचितच्या नावाने रजिस्टर झाली होती. आणि म्हणून आलमगीर खान यांनी 5 वर्ष हा मतदारसंघ सांभाळला. त्या मतदारसंघाला बांधणीचं तिथे संघटनेचं काम केलं, जेणेकरून 2024च्या निवडणुकीमध्ये ह्या 1.5 लाखाचं पुढे नेऊन विजय मिळण्या इतपत मतापर्यंत जाण्याच्या दृष्टीने त्यांनी अथक परिश्रम घेतले. पक्षाचे कार्यक्रम सातत्याने त्या ठिकाणी राबवले, कार्यकर्त्यांची फळी उभी केली आणि पक्षवाढीसाठी त्यांनी सतत गेले 4.5 वर्ष 5 वर्षापर्यंत हे प्रयत्नरत राहिले. मात्र ऐन वेळेला आलमगीर खान यांची उमेदवारी डावलून उगले यांना उमेदवारी देण्यात आली. आणि उगले यांना उमेदवारी अर्ज दाखल देखील त्यांनी केला. मात्र पुन्हा उमेदवार बदलला गेला आणि हवामान तज्ज्ञ, हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डक यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली. प्रचार सुरू झाला उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर. आणि पंजाब डक यांनी मतदारसंघामध्ये मतदारांच्या भेटीगाठीला सुरुवात केली. प्रचारासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षप्रमुखाची जाहीर सभा हे त्या उमेदवाराला खरं म्हणजे बळ देणारी असते. 18 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सभेची वेळ दुपारी 11, 11:30 होती. परभणीच्या थर्मामीटरमधला पारा 43 डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचलेला होता. अशा उन्हातानामध्ये ही सभा ठेवण्यात आली. त्या सभेला अवघे 1,000-1,500 लोक आले. आणि मग त्या सभेची ती उपस्थिती बघून, श्रोत्यांची आणि सगळ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती बघून प्रकाश आंबेडकरांना देखील धक्का बसला. त्याहीपेक्षा धक्का बसला तो खरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, हवामान तज्ज्ञ, जे की अचूक हवामानाचा अंदाज वर्तवतात, त्या पंजाबराव डक यांना सगळ्यात मोठा धक्का बसला की 1.5 लाखाची मनसबदारी असलेला हा पक्ष आणि केवळ 1,000-1,500 लोक या सभेला येतात, म्हणजे ही 1.5 लाखाची मनसबदारी 1,500वर येऊन पोहोचली. यातून एक लक्षात येतं की पंजाबराव डक यांना निसर्गाच्या कुशीत काय लपलेलं आहे, निसर्गाच्या हृदयात काय दडलेलं आहे हवामानाच्या संदर्भामध्ये, याचा अचूक वेध घेता येतो. मात्र या राजकारणामध्ये या मतदार राजाच्या हृदयामध्ये काय दडलेलं आहे याचा वेध घेण्यात किंवा याचा अंदाज लावण्यात पंजाबराव डक सपशेल अपयशी ठरलेले आहेत. जसं मी सांगितलं की 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला 1.5 लाख मतं मिळालेली होती. आणि त्या 1.5 लाखाची मालकी आपलीच आहे अशा थाटामध्ये पक्षप्रमुख देखील त्या आविर्भावामध्ये बार्गेनिंग करत होते. आणि आलमगीर खान यांची उमेदवारी त्यांनी डावलली, त्यानंतर उगलेंना उमेदवारी दिली, पुन्हा उमेदवारी बदलली आणि पंजाबराव डकांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. मात्र ही 1.5 लाखाची मनसबदारी त्यांची नव्हती हे कळण्याला प्रकाश आंबेडकरांनाही तो अंदाज आला नाही आणि हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांना देखील त्याचा अंदाज आला नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळीचे संदर्भ वेगवेगळे असतात. 2019च्या निवडणुकीमध्ये विटेकरांच्या विरोधातली मतं, मराठा समाजाची मतं ही वंचित बहुजन आघाडीकडे वळली. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मुस्लिम असताना देखील आणि मुस्लिम मतदार या मतदारसंघामध्ये बहुसंख्य असताना, जवळपास 4 लाखापर्यंत हे मतदान असताना देखील आलमगीर खान यांना केवळ 20,000 मते मिळालेली होती आणि काही दलित समाजाची मतं होती.
जवळपास 50,000 मतं ही मराठा समाजाची, ज्यांचा की राजेश विटेकरांना विरोध होता, ती मतं त्यांना मिळाली होती. याचा अंदाज पंजाबराव डक यांना आला नाही. हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारे पंजाब डक मात्र निवडणुकीचा अंदाज वर्तवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे त्या सभेने वास्तविकता काय आहे याची जाणीव पंजाबराव डकांना झाली असेल आणि 1.5 लाखाच्या भोवऱ्यामध्ये वावरणारे पंजाबराव डक हे मात्र आता नक्कीच जमिनीवर आलेले असणार, याबद्दल काही शंका नाही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, कारण तुमचे अभिप्राय, तुमचे मत, तुमच्या सूचना हेच खरं म्हणजे आमच्यासाठी ऊर्जा आहे. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्याने बघायला मिळावेत म्हणून आपण आमचं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं, 26 एप्रिल रोजी परभणी लोकसभा मतदारसंघाचं मतदान होत आहे. मतदानाचा हक्क प्रत्येकानं बजावावा. हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. हा उत्साहात आपण साजरा करूयात. साजरा करत असताना सर्वप्रथम सगळी कामं बाजूला ठेवून मतदान करून येऊयात आणि मतदान करून हा लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करूयात. तोपर्यंत काळजी घ्या.